गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय दत्तराज महाराज 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 भावे दत्त दत्त मन की जे वाचे भावे दत्त दत्त मन की जेवाची भावे दत्त दत्त मन की जे वाचे भावे दत्त दत्त मन की जेवाची जन्म मरण कैचे बाहे जाण्या भावे दत्त दत्त मन की जे वाचे भावे दत्त दत्त मन की जेवाची जन्म मरण कैचे बाहे जाण्या जन्म मरण कैसे बाधे प्राण्या जन्म मरण कै बाधे प्राण्या आनंदाचे नाम नित्य जाचे मुखी आनंदाये नाम नित्य ध्यासी मुखी आनंदाचे नाम नित्य जाचे मुखी आनंदाचे नाम नित्य जाचे मुखी होती जागे सुखी सर्व काळ तोची जगी सुखी सर्व काळ तोची जगी सुखी सर्व काळ कैसे जाचे डोळा सद्गुरूचे रूप दैसे जाचे डोळा सद्गुरूचे रूप कैसे जाचे डोळा सद्गुरूचे रूप दैसे जाचे डोळा सद्गुरूचे रूप ते मग पाप रुळे नाना तेथे पावा उभे गाणी गाना तेथे माप पाव गाणी गाना आनंदाचे नाम नित्य जाचे मुखे आनंदाचे नाम नित्य जाचे मुखी आनंदाचे नाम नित्य जाचे मुखे आनंदाचे नाम नित्य जाचे मुखी होती जागे सुखी सर्व काळ तोची जगी सर्व सुखी काळ तोची जगी सुखी सर्व काळ अर्पित नमन
मरण कैचे बाधे प्राण्या आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी तोची जगी सुखी सर्व काळ जैसे ज्याचे डोळा सद्गुरुचे रूप तेथे मग पाप नुरे जाणार आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी तोची जगी सुखी सर्व काळ सद्गुरुशी अर्पित तन मन धन तयाशी मिशन प्रसाद मने आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी तोची जगी सुखी सर्व काळ नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया महाराजा दत्तात्रया माझ्या देवाला विश्रांती माझ्या देवाला विश्रांती माझ्या देवीचे साकडे माझ्या देवीचे साकडे कोणा पुरविल घोडे कोण पुरविल घोडे कोणा पुरविल धन्यवान सोया सुता धन्यवान सोया सुता तुका मने भावा तुका मने नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया महाराजा दत्तात्रया महाराजा दत्तात्रया महाराजा दत्तात्रया महाराजा दत्तात्रया दत्त प्रभु 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 बोला विजयानंद दत्ताय महाराज
भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे, जन्म मरण कैसे बाधे प्राण्या, आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. जैसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप, येथे मग पाप नुरे जाणार. आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. सद्गुरुशी अर्पी तन मन धन, तयाशी मी शरण प्रसाद मने. आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. सद्गुरु महाराज की जय. कृष्ण श्याम माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. नित्यं महाशून्य निराकृति ज्योति रूप तत्परं क्षेत्र तत्बोधय ज्योति परम सता सिद्धं अखंडतं महापदं तत्र स्थले स्थितं नित्यं त्रिपदं च पृथक् पृथक् बाह्यपदं समायक्यं संस्कृत तत्सुधावृतं मूल प्रकृति संयुक्तं तत्रैक पुरुष स्थिता सुधाब्दी रेखर मध्ये परभक्ति पदं शुभं नानारुंद स्वरूपेण तत्र स्थावर भक्तया मणिरेखा वृत्तरम्य तेजोबिंब सुधाद्भुतं तत्पूर्णपदमाख्यात् त्रिपदनामाय विधि श्रेष्ठ पूर्णपद तत्र निर्मलं च परब्रह्मं पूर्ण सिंहासनं यत्र मणिरत्नविभूषितं तस्मिन् सिंहासने साक्षात् पूर्णपुरुष स्वतः सिद्ध विराजमानोऽपि दत्त प्रभु प्रस्तुत प्रसंगी खेरडा बुद्रुक पासून तर माहूरगड पर्यंत पायदल वारीचे आयोजन परमपूजनीय आदरणीय संत चंचल भारती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हे आयोजन. आदरणीय गुरुवर्य मोहनराज भारती महाराज आणि संपूर्ण आनंद सांप्रदायिक शिष्यमंडळ यांच्या पुढाकाराने, यांच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि ही सगळी मंडळी जी आहे ती सह्याद्रीशी जावे, जीवनमुक्त व्हावे, ह्या उद्देशाने, या जीवनातून आपल्याला मुक्तता कशी मिळवायची या उद्देशाने ही जी सगळी मंडळी आहे ती मंडळी पायदल वारीसाठी माहूरगडला निघालेली आहे. सर्वप्रथम आज हा या पायदल वारीचा आपला तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसानिमित्त आपल्या ह्या हिंगणा नळकांडे या गावामध्ये आज ही जी कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, मी खरोखर माझं भाग्य समजतो. कारण हे जे सगळे मंडळी आहे पुण्यवान अशा प्रकारची मंडळी आहे ना. पायी चालणं सोपं नाही आहे, तुम्हाला 1-2 दिवसामध्ये अनुभव आला असेल है ना. परंतु त्या दत्त महाराजांच्या नामस्मरणाने एक एक पाऊल पुढे पुढे टाकत सह्याद्रीकडे जी वाटचाल चालली आहे
है ना, सर्वप्रथम त्या वाटचालीमध्ये जे सगळे लोक सहभागी झाले त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं मी कौतुक करतो. आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता जो अभंग निवडला गेला आहे तो आनंद संप्रदायाचे प्रचारक प्रसारक है ना, अगदी ज्यांनी शिक्षणाचा जर आपण विचार केला तर डॉक्टरेट झालेले है ना, महान संत आनंद संप्रदायाला कान्याकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलंय असे डॉक्टर प्रसादबन महाराज यांचा 4 चरणाचा हा जो अभंग आहे तो आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी आपण घेतलेला आहे. या अभंगामध्ये प्रसादबन महाराज आपल्याला उपदेश करताना म्हणतात की भावपूर्वक आपण दत्त महाराजांचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे है ना. भावाने दत्त दत्त असं आपण जर म्हटलं तर त्यांनी काय होतं, जन्म मरणातून आपली सुटका होते, आपल्या जीवाचा उद्धार होतो, आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते है ना. आणि आनंदाचं नाम जर प्रत्येकाने आपल्या मुखामध्ये ठेवलं है ना, त्याच्यासारखा सुखी प्राणी दुसरा कोणता नाही आहे, बरोबर. आणि ज्या पद्धतीने ज्या आपल्या हिशोबाने आपण त्या परमेश्वराला बघू, ज्या भावनेने ज्या श्रद्धेने आपण त्या भगवंताकडे बघू, त्या पद्धतीने तो भगवंत आपल्याला प्राप्त होणार आहे ना. की जसा त्या सद्गुरू महाराजांचा भाव आहे तशा प्रकारचे सद्गुरू महाराज आपल्याला नेहमी मिळत असतात है ना. आणि जो व्यक्ती आपलं तन मन धन सर्वस्व त्या सद्गुरू महाराजांना अर्पण करतो है ना, त्याला कशाचीच उणीव भासत नाही, त्याला कशाचीच कमी पडत नाही. अशा प्रकारचा उपदेश डॉक्टर प्रसादबन महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला देतात. दत्त प्रभू दत्त आणि या आपल्या हिंगणा नळकांडे या गावामध्ये है ना, आदरणीय मोहनराज भारती महाराज, आदरणीय जीवन भारती महाराज आणि आमचे बंधू हनुमान महाराज है ना, अशा प्रकारच्या संतांचा है ना आपल्याला सहवास आजच्या या दिवसामध्ये लाभलेला आहे है ना. आणि अशा प्रकारच्या संतांचा सहवास लाभणं म्हणजे खरोखर आपलं भाग्य आहे है ना. कारण असं म्हटलं जातं की साधू मिळे भाग्यानुसार है ना. आपलं भाग्य असल्याशिवाय साधूची आपल्याला संतांचा आपल्याला संग मिळत नाही. साधू मिळे भाग्यानुसार, अभाग्याशी कैसा दातार आणि सुकृता वाचवी साचार, संत संग घडेना. आपलं काहीतरी सुकृत असेल, आपलं काहीतरी पुण्य असेल की ज्या माध्यमातून या संतांचा संघ आपल्याला लाभला है ना. तर हे जे साधू संत लोक आहेत हे कसे असतात, निस्वार्थी असतात है ना, कुठल्याच प्रकारचा स्वार्थ यांना नसतो है ना. फक्त त्या दत्त महाराजांचं नामचिंतन झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक लोक जे आहेत ते भक्तिपंथावरती अग्रेसर झाले पाहिजे, हा शुद्ध त्यांचा हेतू असतो. आमचे मोहनराज भारती महाराज यांच्याबद्दल मला असं म्हणावंसं वाटतं कि मुझे शोहरते कितनी भी मिले मैं हसरते नहीं रखता, मुझे शोहरते कितनी भी मिले मैं हसरते नहीं रखता है ना. की कितीही मला संपत्ती मिळाली, कितीही मला है ना भरभराटी माझी झाली तरी मी कुणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही है ना. मुझे शोहरते कितनी भी मिले मैं हसरते नहीं रखता है ना. आणि बस हस लेता हूं असं म्हटलं गेलंय की काही झालं तर मी हसून ती गोष्ट सोडून देतो है ना. दिल में नफरते नहीं रखता. आणि कुणाच्याच बद्दलची नफरत, द्वेष, मत्सर हा मी कधी ठेवत नाही है ना. त्यानंतर आमचे गजानन भाऊ नळकांडे यांनी कीर्तन, महाराज मला फोन केला, महाराज इथे आपल्याला कीर्तन घ्यायचं आहे, पायदळ वारी आहे है ना. मी म्हटलं माझं भाग्य जर मला कीर्तन करण्याचा असा योग आला तर है ना. नळकांडे भाऊ बद्दल म्हणेल की जर्रों में रह गुजर कर चमक छोड़ जाऊंगा, पहचान अपनी दूर तलक छोड़ जाऊंगा, खामोशियों की मौत गवारा नहीं मुझे और शीशा टूटकर भी खनक छोड़ जाऊंगा, शीशा टूटकर भी खनक छोड़ जाऊंगा. त्यानंतर हे हिंगणा गाव, या गावामध्ये आल्याबरोबर अगदी प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आणि अगदी फार दूरवरून या पालखीचा, या मंडळीच्या आमचे बाळूभाऊ झाले, आमचे बिलारी महाराज झाले, गणेश भाऊ झाले आणि अगदी म्हणजे फार दूरपर्यंत इथे पालखी पोहोचली असेल तर आम्हाला तिकडे अकोला नाक्यावरचा आवाज आला, बरोबर ना. आणि गावामध्ये आम्ही जसा प्रवेश केला तसं गावाचं सुंदर असं वातावरण जे आहे ते वातावरण मला दिसलं है ना. की गावं तर अनेक आहेत
गावात एक गाव आहे, दत्त प्रभूवरती ज्यांचा भाव आहे, साऱ्या जगात ज्याला वाव आहे, हिंगणा नळकांडे त्याचं नाव आहे. हिंगणा नळकांडे त्याचं नाव. तुमची स्तुती करायची, तुम्हाला खुश करायचं म्हणून नेहमी म्हणून नाही राहिलो. अलग लक्षामध्ये, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो, गेल्यानंतर एक सकारात्मक आपल्याला अनुभव तिथे येतो आणि तो अनुभव दत्त महाराजांच्या कृपेने, दत्त महाराजांचं एवढं छान मंदिर तुमच्या गावामध्ये आहे, आनंद सांप्रदायिक एवढी मंडळी तुमच्या गावामध्ये आहे, खरोखर या गावाचं भाग्य आहे ना. हे भाग्यवान गाव आहे की आज अशा प्रकारचा मोठा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर आमचे मृदंगाचार्य महाराज अगदी सुंदर मृदंग वाजवतात. टाळकरी मंडळी साथीला आहेच, बरोबर. गायनाचार्य आहेत, गायनामध्ये मी थोडा कच्चा आहे, बिलारी महाराजांनी सांभाळून घेतलं आहे ना, जे आहे ते सांगा. गायनाचार्य गणेश भाऊ नेहमी आमच्या हाकेला ओ देत असतात, त्यांना फार आवड आहे. बिलारी महाराज स्वतः कीर्तनकार आहेत, ते पण आज इथे गायनाचार्य म्हणून उपलब्ध झाले. खरोखर त्यांचंही अभिनंदन करावं तेवढं थोडं. आमची आदरणीय संत मंडळी तर आहेच, त्यांच्या कृपेनेच मी आज तुमच्या समोर इथे उभा आहे. आणखी सगळी मंडळी, मंडपवाले असतील, लाइटिंग वाले असतील, माईक सिस्टीम पण फार छान आहे, सुंदर असा आवाज याच्यामधून येतो आहे. आमचे अंकुश भाऊ दातकर, आनंद संप्रदायाचं देवदत्त नावाचं त्यांचं चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून, युट्यूबचं चॅनल आहे, त्या युट्यूबच्या माध्यमातून काय होतं की आज हे कीर्तन जे सुरू आहे, हे कीर्तन तुम्ही तर ऐकून राहिलेच, पण जे लोक घरी बसलेले आहेत की जे काही कारणास्तव इथे येऊ शकले नाहीत, ते युट्यूबच्या माध्यमातून मोबाईलद्वारे ते घर बसल्या ऐकू शकतात. त्यांचं देवदत्त चॅनल आहे, तुम्ही मोबाईलवरती बघा आणि त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाहिरात थोडीफार करावंच लागणार आहे, कारण आम्हालाच ते तिकडे लोकांसमोर मांडतात, त्यामुळे असो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ही श्रोते मंडळी, बरोबर ना. श्रोते आहेत म्हणून वक्ते आहेत, बरोबर आहे की नाही. की अब्दुल कलाम म्हणतात की शिक्षक कितीही विद्वान असो, पण विद्यार्थी जर थोडेसे कमजोर असतील तर त्या विद्वान शिक्षकाचा त्याला काहीच फायदा होत नसतो, है ना. पण थोडाफार साधारण जरी शिक्षक असला, पण विद्यार्थी जर हुशार असतील तर त्या साधारण शिक्षकाकडूनही ते हुशार विद्यार्थी भरपूर काहीतरी शिकून घेऊ शकतात, है ना. त्याच पद्धतीने तुम्ही सगळे श्रोते मंडळी जे आहे ना, कीर्तनाला उशीर झालेला आहे, फार वेळ झाला, बरोबर आहे. स्वयंपाक एवढा सुंदर होता की आम्हाला असं वाटलं कमी जेवावं, पण तरी भरपूर जेवलो आहे की नाही. तुम्ही जेवले असाल, वेळ झालेला आहे, पायी चालत आलो, एवढा प्रवास करत आलो, तरी देखील तुम्ही सगळे, थंडी पण आहे ना, तरी तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात आणि कीर्तन ऐकण्यासाठी इथे तुम्ही हजर आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, कौतुक करतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला इथे आरंभ करतो. दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे, जन्म मरण कैसे बाधे प्राण्या, आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. जैसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप, ते मग पापन रे जाना, आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. सद्गुरुशी अर्पी तन मन धन, तयासी मी शरण प्रसाद म्हणे, आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. हा जो 4 चरणाचा प्रसादबन महाराजांचा अभंग आहे, या अभंगाच्या सुरुवातीला प्रसादबन महाराज काय म्हणतात की आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, आपलं सर्वात पहिलं आद्य कर्तव्य काय आहे, भक्ती करणं. काय आहे, भक्ती करणं. 4 योनीत संसार आहेत बायका आणि पोर, आहार निद्रा काम करतात, भावे भजा आनंद दत्त, का मरता संसारात, भावे भजा आनंद दत्त. मानवाचा जन्म जो आपल्याला भेटलेला आहे, तो कशासाठी भेटलेला आहे, तो फक्त भक्ती करण्यासाठी भेटलेला आहे. इतर बाकीचे सगळे जे जन्म आहेत त्यामध्ये काय केलं जातं, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, या 4 गोष्टी प्रत्येक जीवाला लागू आहेत, बरोबर आहे की नाही. जेवण सगळेजण करतात की नाही, प्रत्येक प्राणी जो सजीव आहे तो जेवण करतो की नाही करत. आम्ही एका ठिकाणी गेलो, कीर्तन सुरू होताच विचारलं की बघ जेवण करता की नाही सगळेजण. कोण जेवण करत नाही तुमच्यापैकी, एका माणसाने हात वरती केला, त्याला काही ऐकून होतं आलं बरोबर की काय सांगा. तुमच्यापैकी आहे का कोणी असा की तो जेवण करत नाही कधीच,
मला हातच वर केला का तुम्ही? है ना? जेवण आहार प्रत्येक जण घेतो. भय भीती प्रत्येकाला वाटते की नाही वाटत? प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती आहे. झोप प्रत्येक जण घेतो की नाही? आता 10 मिनिटात पहा अर्धे लोक झोप घेतात तुमच्यापैकी. जेवण केलं म्हणजे झोप येणारच आहे. आहार, निद्रा, भय आणि चौथा आहे मैथुन. मैथुन म्हणजे आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करणे. बरोबर आहे? आपल्यासारखाच दुसरा जीव, प्रत्येक सजीव जो आहे तो प्रजनन करतो, तो आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो. बरोबर आहे? मग आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी प्रत्येक जीव करतो. त्या 4 गोष्टी आपण मानव प्राणी म्हणून जर आपण त्याच 4 गोष्टी केल्या फक्त, तर जमेल का हो? नाही है ना. ह्या तर गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत, परंतु त्या करताना काय करायचं आपल्याला परमार्थही करायचा आहे, आपल्याला भक्ती पण करायची आहे. लक्षामध्ये जाणे आहे परलोकांतरी पदरी असावी काही शिदोरी, तेने आपली उजागिरी मुख दाखवाया होईल. आपल्याला परलोकाला जायचं आहे. तिथं का जायसाठी आपल्याला काय लागेल? शिदोरी लागेल की नाही सोबत? है ना. खाली हात गेलो आपण तिथं तर जमेल का? एखाद्याचा बर्थडे आहे किंवा लग्न आहे काहीतरी, तिथे तुम्ही खाली हात जाता का? काहीतरी गिफ्ट नेता की नाही सोबत? तिथे गिफ्ट नाही नेलं तर चालते, पण 40व्या पदावरची मूळमाया बसलेली आहे की नाही, तिच्यासाठी गिफ्ट घेऊनच जावं लागणार आहे. आली या जन्मासी करावे स्वहित, आली या जन्मासी करावे स्वहित, आली या जन्मासी करावे स्वहित, आली या जन्मासी करावे स्वहित. मना आनंद आनंद वेळा वेळा, मना आनंद आनंद वेळा वेळा, आनंद वेळा वेळा, मना आनंद वेळा वेळा, बरोबर आहे? मग परलोकाला जायचं आहे आपल्याला, तर शिदोरी आपल्याला काहीतरी सोबत न्यावी लागणार आहे. कोणती शिदोरी नेसाल हो? पैसे नेसाल का सोबत? कुणालाच नेता येत नाही. इथे जे जे आहे ते काहीच सोबत नेल्या जात नाही. बरोबर आहे? काय सोबत नेला जाईल? फक्त तुम्ही जे पुण्य केलं ते, फक्त जे नामचिंतन आपण केलं ते, आणि फक्त कीर्ती जी आपण मिळवली ती, ह्याच गोष्टी फक्त आपण सोबत नेऊ शकतो. बाकी काही सोबत नेता येतं का? नेता येत नाही. परलोकाला जायचं आहे, काहीतरी शिदोरी मिळवा. ती शिदोरी म्हणजे नामस्मरण. नामस्मरण केल्याशिवाय काहीच नाही, है ना. मग परलोकाला तर जायचं आहे, मग आपण म्हणू की आतापर्यंत तर काही शिदोरी नाही मिळवली, आता याच्या पुढे मिळवू आम्ही. बरोबर आहे की नाही? पुढे काहीच नसतं. भविष्य काळ हा शाश्वत नाही आहे. भविष्य काळाची काहीच गॅरंटी नाही आहे की नाही? आज आपण सगळेजण इथे बसलेलो आहोत, उद्या आपल्यापैकी प्रत्येक जण जिवंत राहील याची शाश्वती आहे का? आहे का? नाही, अजिबात नाही आहे. राहूही कदाचित, हो राहूच, टेन्शन घेऊ नका. नाही तुम्हाला वाटेल की सगळेच राहणार आहेत, पण गॅरंटी कुणाचीच नाही आहे. गॅरंटी कुणाचीच नाही आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देते नहीं और कैसे का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. येथे जे कराल ते होईल. आत्ताच महाराजांनी सांगितलं, क्या भरोसा आहे इस जिंदगी का, साथ देती नाही ये किसी का. कोणाची साथ केव्हा सोडेल सांगता येतं का? नाही. हा कच्च्या धाग्याचा बसा आहे, कधी तुटेल काही सांगता येत नाही. म्हणून काय करायचं? येथे जे कराल ते होईल. आज येथे सध्या जे कराल ते होईल. अनेक जन्म पस्तवाल आणि पुन्हा नरदेहाशी प्राप्त व्हायला हा भरोसा धरू नका. पुन्हा नरदेह नाहीये, एकदाच मिळालाय आपल्याला. बघून घ्या किती वर्षाच्या आयुष्याचे किती आपले दिवस गेलेत आणि पुढे किती राहिलेत, है ना.
पुढं काय राहिलं त्याचा विचार करत आपल्याला जगायचा. पुन्हा हा मानव जन्म आपल्याला नाहीये, बरोबर. मग आता हा मानव जन्म आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला परमेश्वराचं नामचिंतन करावं लागेल. आणि परमेश्वराचं नामचिंतन करण्यासाठी काय पाहिजे? भाव हा पाहिजे आपुल्या हृदयांतरी, देव आहे मंदिरे, देव आहे अंतरे. काय पाहिजे? भाव पाहिजे. कारण भाव तिथे देव. सर्वात पहिले आपल्याला आपली श्रद्धा पाहिजे कुणावर तरी. मी तुम्हाला कुणावर पाहिजे ते सांगतो नंतर. पहिली गोष्ट पक्की लक्षात ठेवा की आपला भाव पाहिजे, आपला विश्वास पाहिजे, आपली श्रद्धा पाहिजे, बरोबर. कारण भावाशिवाय भक्ती नाही, है ना. भावे विना भक्ती, बडे विना शक्ती, बोलू नये, बरोबर आहे की. भाव हा असणं आवश्यक आहे. आणि एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये छान की भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. आता वाजवा घ्या. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. ज्ञानेन मोक्षम. भावेन देवम, देवाला जर तुम्हाला वश करायचं असेल तर साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे. तो म्हणजे कोणता? त्याच्यावरती भाव ठेवा. कलया नरेंद्रम, राजाला जर तुम्हाला वश करायचं असेल तर काहीतरी कला तुम्हाला दाखवावी लागेल. राजाला वश करायचं असेल तर कला दाखवल्याशिवाय तो वश होणार नाही. भावेन देवम कलया धनेन कांता, पत्नी जो आहे पत्नीला जर तुम्हाला वश मध्ये करायचं असेल तर काय पाहिजे? धन, पैसा. तू पैसा पैसा करती है, पैशाशिवाय काहीच नाही, बरोबर आहे ना. धनवंता लागे सर्व मान्यता, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन तेही मानती वचन, है ना. जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, है ना. चांगला मोठा धंदा चालला तरच बहीण म्हणते दादा, नाही तर त्याला विचारते नाही. माता पिता बंधुजन सर्व मानती वचन, पैसा जर असेल तर माता पिता बंधू सगळं त्याचं म्हणणं ऐकतात, है ना. आणि कांतालवे बहुमाने सदा शृंगार भूषणे, पत्नी जी आहे तिला शृंगार भूषण जर केले तर ती पण तुम्हाला मान सन्मान देते, आहे की नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं, है ना. धन जे आहे ते काही उपयोगाचं नाहीये, पण सगळे लोक कशाच्या मागे आहेत? धनाच्याच मागे आहेत, है ना. म्हणून म्हटलंय की भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू, शत्रूला जर वश मध्ये करायचं असेल तर कपट करून त्याला वश मध्ये करावं लागतं, है ना. सत्येन मित्रम, मित्राला वश मध्ये करायचं असेल तर नेहमी त्याच्यासोबत तुम्हाला सत्य वागावं लागेल, सत्य बोलावं लागेल, है ना. आणि शेवटी म्हटलंय ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति, आणि तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल तर काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, है ना. ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानी व्यक्ती जो आहे त्या ज्ञानी व्यक्तीची काही लक्षणं आहेत. आणि एक सुंदर लक्षण सांगितलंय की परनिंदे विषयी मुका भगवत भजनी सावध देखा शोधित असे नाना विवेका तया ज्ञानी बोलीचे, आहे की जो विवेक बुद्धीचा वापर करतो, विवेक बुद्धीचा वापर करतो त्याला काय म्हटलंय? त्याला ज्ञानी म्हटलं आहे, है ना. आणि सर्वात सुरुवातीला काय? भावेन देवम, म्हणून त्या देवाला जर तुम्हाला वश मध्ये करायचं असेल तर काय आवश्यक आहे? भाव आवश्यक आहे, है ना. देही असोनिया देव, एकनाथ महाराज सांगतात, देही असोनिया देव का व्यर्थ करीशी संदेह, है ना. जाय देवळात स्वये मनी आशा दुसरी वाहे, देवळामध्ये जातो पण मनामध्ये आशा दुसरीच काहीतरी असते. त्या देवाला पाया लागायला जातो का देवळामध्ये? मला मोक्षपद मिळू दे हे मागण्यासाठी कोणी जातं का देवळामध्ये? नाही जात, बरोबर आहे की नाही. माझा मुलगा आहे त्याला चांगली नोकरी लागू दे रे बाबा देवा, म्हणून आपण देवळात जातो. माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळू दे रे बाबा देवा, म्हणून आपण देवळात जातो. माझ्या शेतीमध्ये चांगलं पीक होऊ दे रे बाबा देवा, म्हणून आपण देवामध्ये जातो, देवाकडे जातो. बरोबर आहे की खोटं आहे हे? आहे ना. खरी गोष्ट आहे, तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा. लक्षामध्ये मी पण मंदिरात जातो की बाबा माझं कीर्तन चांगलं होऊ दे रे देवा आज, आणि चांगली दक्षिणा भेटू दे रे बाबा देवा आज.
प्रत्येक जण जो आहे तो काही ना काही मागण्यासाठी देवाकडे जातो. अहो मागायचंच आहे तर काय मागावं? मोक्षाचं साधन मागून घ्यावं. है ना, जीवनाची मुक्ती काय आहे, कशाने होते ते आपण मागून घ्यावं देवाला. है ना, म्हणून तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावर भाव पाहिजे की हा माझ्या जीवनाचा उद्धार करू शकतो, हा मला हे देऊ शकतो ते देऊ शकतो, हे कामाचं नाहीये. लक्षामध्ये देव, मला पहिले हे सांगा बरं की देव आहे. आता देव आपण खूप वर्षापासून करून आलो. देव कुठं आहे हो? देव कशात आहे सांगा बरं. आपण अजूनही कन्फ्युज आहो बरं. आपलं कुणाचं स्पष्ट नाहीये की बिलकुल देव याच्यात आहे म्हणून. मी तुम्हाला ज्याच्यात म्हटलं त्याच्यात तुम्ही देव हो म्हणता. मंदिरात देव आहे की नाही? आहेच म्हणता. मूर्तीत देव आहे की नाही? आहेच. ग्रंथात देव आहे की नाही? आहेच. लक्षात, फक्त मी जेव्हा खरं बोलीन तेव्हा तुम्ही नाही म्हणसाल. माणसात देव आहे की नाही? हुशार आहे तुम्ही, आहे की नाही? हो, देव कुठं आहे? है ना. देव कुणाला देव म्हणतो आपण? देव म्हणती चंद्र सूर्य अग्नी पाणी वाऱ्याला. आकाश पृथ्वी पावन तीर्थ जाती चारी धामाला. करती सत्य नारायण व्यर्थशी नवती जीवाला. काय म्हणावे कुणाला? है ना. देव आपण कुणाला म्हणतो? चंद्राला म्हणतो, सूर्याला म्हणतो, पृथ्वीला म्हणतो, आकाशाला म्हणतो, वाऱ्याला म्हणतो, अग्नीला म्हणतो. बरोबर आहे की नाही? अशा अनेक प्रत्येकालाच आपण देव म्हणतो, आहे की नाही? पण त्या देवाप्रती भाव आहे का आपला? संत तुकडोजी महाराज काय म्हणतात? सोन्या चांदीचा देव त्याले चोराच भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. ओ देवा अशाना देवायचा नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. ओ मातीचा देव त्याले पाण्यात भेव. ओ मातीचा देव त्याला पाण्यात भेव. ओ मातीचा देव त्याले पाण्यात भेव. ओ मातीचा देव त्याला पाण्यात भेव. देव अजान भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. ओ लाकडाचा देव त्याले आगीचा भेव. ओ लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. देव अजान भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. है ना. कुणी म्हणतं लाकडाचा देव आहे, कुणी म्हणतं सोन्या चांदीचा आहे, कुणी म्हणतं मातीचा आहे. बरोबर आहे. आता हे तर म्हटलं, पण त्याच्या सुरुवातीचं जे म्हटलं महत्वाचं आहे ते आपण म्हटलं नाही. ते काय आहे? मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव अजान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून काय आवश्यक आहे? मनी नाही भाव, आहे की नाही? मी बरोबर आणतो तुम्हाला भावावरच. म्हणजे भाव म्हणजे तो भाजीपाला काय भाव आहे तो भाव नाही बरं. भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे श्रद्धा, है ना. तर हा जो भाव आहे तो भाव जेव्हा आपल्या मनामध्ये असेल तेव्हा काय होईल? तेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करायला जाऊ, है ना. आता पहिला मुद्दा तुमचा तुम्ही क्लिअर करून घ्या की सर्वात पहिले जर परमेश्वराची आपल्याला भक्ती करायची असेल तर काय पाहिजे? भाव पाहिजे. बरोबर ना. मी 4-5 गोष्टी सांगेल आणि कीर्तनाच्या शेवटी विचारेल बरं मी काय काय सांगितलं ते लक्षामध्ये. पहिली गोष्ट काय आहे? भाव पाहिजे. आता भाव तर पाहिजे, पण कसा भाव पाहिजे, आहे की नाही? तर त्याचं उत्तर काय आहे? कोणतरी सांगितलं नाही. एकनिष्ठ. वा रे वा, फार हुशार लोक आहेत.
एकनिष्ठ भाव पाहिजे है ना. म्हणजे पहिली पायरी झाली आपली भाव असणे. आता दुसरे काय आहे, एकनिष्ठ भाव असणे है ना. फार महत्वाचं आहे बरं, खूप महत्वाचं आहे. आपण ज्याही परमेश्वरावरती आपला भाव आहे, आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे, त्याच्यावर निश्चितच ठेवा, परंतु एकट्यावरच ठेवा बरं का. एकाच वर ठेवा. लक्षामध्ये नाही तर सोमवार आला की हात नाही नाव नका घेऊ, हा देव बाबा फार जपून चालावं लागतं. सोमवार आला की हा देव, मंगळवार आला की तो देव, बुधवार आला की तिसरा देव, गुरुवार आला की चौथा देव है ना, शुक्रवार आले की पाचवी देवी, असं चालते है ना. शनिवार हे जे सगळं आहे हे चुकीचं आहे बरं. हे चुकीचं आहे. हे मी नाही सांगून राहिलो है ना, हे साधू संत लोक सांगून राहिले, जे ज्ञानी होते है ना. हे अशा प्रकारचे साधू संत लोक सांगून राहिले की भाव ठेवायचा असेल तर एकावरच ठेवावा, एकावरच ठेवावा है ना. कोण कोण सांगून राहिलं, वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला ते संत ज्ञानेश्वर महाराज सांगून राहिले. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा शोधावा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा शोधावा, देवदाना हे वर्मा चुकून ध्यान हे वर्मा चुकून द्यावे, ध्यान हे वर्मा चुकून द्यावे है ना. भाव जो आहे तो एकनिष्ठ पाहिजे है ना. संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, कुणबट कुळवाळी जणू आन आन देव मांडली, आदिलाची परवडी करीतया है ना. कुणबट कुळवाळी म्हणजे कुणबी जो असतो, शेतकरी जो असतो, तो काय करतो, आपल्या शेतामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिकं घेतो है ना. आजकाल सोयाबीन तूरच घेऊन राहिले म्हणा सगळे है ना. पण शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कशी पिकं घेतली पाहिजे, वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिकं घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने कुणबी जो आहे, शेतकरी जो आहे, तो शेतामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिकं घेतो, त्याच पद्धतीने जो व्यक्ती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या देवी देवतांची पूजा करतो, त्याचं काय होतं ते शेवटी सांगतात ज्ञानेश्वर महाराज. कुणबट कुळवाळी जणू आन आन देव मांडी, आदिलाची परवडी करीतया, माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय है ना. माझी मूर्ती आणतो, घराच्या कोण्यामध्ये बसवतो, आणि मग मलाच शोधायला तू तीर्थयात्रेमध्ये कशाला जातो, मला तर तू घरात आणून बसवलं की नाही, मग मलाच शोधायला तिकडे कशाला जाऊन राहिला. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व देव आहे गंगा यमुना काठी, त्यात सर्व देव आहे गंगा यमुना काठी. एकनिष्ठ भाव माझा सर्व पाया पाशे, एकनिष्ठ भाव माझा सर्व पाया पाशे, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी. एकनिष्ठ भाव जो आहे तो आपला असला पाहिजे. पुढे ते म्हणतात की माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय, नित्य आराधन माझे काजी कुळदैवता भजे, पर्व विशेषे की जे पूजा आना. चतुर्थीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हाशी, तेतुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी है ना. चौथ मोटकी वाहे आणि गणेशाचा चीव होय, आणि चौदशी म्हणे माय तुझा चिव दुर्गे. नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे, कुळदेवतेची पण भक्ती करतो बरोबर आहे. पाठी सोमवार पावे बेलेशी लिंगा पूजो धावे, ऐसा एकलाची आगवे जो गावी जो, ऐसे अखंड भजन करी उगा नवेची क्षणभरी, आवगेन गावद्वारी अहेव जैशी. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधला 812 पासून 823 पर्यंतचा श्लोक आहे. घरी तुमच्या ज्ञानेश्वरी असेल तर उद्या सकाळी जाऊन बघून घ्या. स्पष्ट आणि परखड शब्दामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ऐसा अखंड भजन करी, जो दिवसभर भजन करत राहतो, दररोज वेगळ्या वेगळ्या देवी देवतांची भक्ती करतो, त्याचं काय होतं, उगा नवेची क्षणभरही तो चुपचाप नसतो. ह्या देवाचं झालं की त्या देवाचं, त्या देवाचं झालं की त्या देवाचं, त्याला वाटतं मी किती भक्ती करून राहिलो है ना. पण ते चुकीचं आहे है ना. आव घेन गावद्वारी अहेव जैशी, त्या व्यक्तीची काय म्हणतो आपण त्याला, परिस्थिती कशी होते माहिती आहे का. अवघेन गावद्वारी अहेव जैशी. अहेव म्हणजे जी स्त्री पतिव्रता नाही, गावाच्या बाहेर असणारी
जी पतिव्रता स्त्री आहे त्या स्त्रीसारखी अवस्था त्या व्यक्तीची आहे असं संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मी माझ्या खिशातलं काहीच सांगत नाही. लक्षामध्ये की जो व्यक्ती वेगळ्या वेगळ्या देवी देवतांची भक्ती करतो तो त्या पतिव्रता नसलेल्या स्त्री सारखा आहे. पहा आता तुम्हाला एकनिष्ठ भक्ती करायची की नाही करायची तुम्ही तुमचं ठरवा. लक्षामध्ये वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळस ज्यांना म्हटलंय गेलं अशा प्रकारचे संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मानूया देव अनेकांशी. आम्ही विष्णूचे दास आहोत, आमचा त्याच्यावरतीच विश्वास आहे, इतरांना आम्ही देवही मानत नाही. काय अर्थ हो त्याचा? एकनिष्ठता है ना. संत नामदेव महाराज म्हणतात आमुचा विठोबा प्रचंड अनिकाचे न पाहू तोंड. घ्या, आम्ही अनिकाचं तोंडही पाहत नाही, कारण आमचा विठोबा प्रचंड आहे, आमची विठोबावरती एकनिष्ठा भक्ती आहे. मग आपण आनंद संप्रदायातले लोक जे आहेत ते का बरं एकनिष्ठा भक्ती करत नाही? करता का सांगा? प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक पंथ, प्रत्येक धर्म सांगून राहिला की एकाचीच भक्ती करा. फक्त आपणच लोक असे भटकलो की आपल्याला कळूनच नाही राहिलं. बरोबर की नाही? तुम्ही दुसऱ्या कोणत्या कशालाही चाललंय समजा देवाचं करायला तर त्या देवाचं करा. आता आपण माहूरगडला चाललो ना, दत्त महाराजांची भक्ती करून आलो ना आपण, है ना. तरी ज्या ठिकाणी गेलो, ज्या गावात गेलो, त्या गावातल्या एखाद्या मंदिरामध्ये आपला मुक्काम असला की तिथं जेवढे देव असतील त्या सगळ्याच्या आपण पाया पडतो. हे चूक आहे की बरोबर आहे हे तुम्ही घरी जाऊन आपल्याला चिंतन करावं लागणार आहे. माझं म्हणणं ऐकू नका. लक्ष्य मी मगाच सांगितलं तुम्हाला, जो शोधी नाना विवेका, जो विवेक बुद्धीचा वापर करतो तो ज्ञानी आहे. मी सांगतो म्हणून तुम्ही ऐका असं कधीच करू नका, त्यांनी आपली फसगत होणार आहे. लक्षामध्ये तुम्ही विचार करा की संत ज्ञानेश्वर महाराज जर म्हणत असतील की वेगळ्या वेगळ्या देवदेवतांची भक्ती करू नका तर ते चुकीचं सांगून राहिले का? संत एकनाथ महाराज सांगून राहिले, संत नामदेव महाराज, सगळे लोक तेच सांगून आले की एकनिष्ठा भक्ती करा. म्हणून आपल्याला एकनिष्ठाच भक्ती करावी लागणार आहे. तुम्ही कोणीही देवाची करा, मी म्हणणार नाही तुम्हाला की दत्ताचीच करा म्हणून. तुम्हाला वाटेल त्या देवाची करा, पण एकाचीच करा. दुसरा मुद्दा तुमचा क्लिअर झाला का सांगा? पहिला काय आहे? भाव ठेवा. दुसरा काय आहे? एकनिष्ठता ठेवा. बरोबर. आता मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही कोणत्याही देवावर विश्वास ठेवा. मी म्हणणार नाही दत्त महाराजांवर विश्वास ठेवा, कोणताही देव. लक्षामध्ये आता तिसरा पुढचा मुद्दा सांगतो तो तुम्ही लक्षात घ्या. दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू. भाव पाहिजे, एकनिष्ठ भाव पाहिजे. आता एकनिष्ठ भाव कुणावर ठेवायचा ते पण ऐकून घ्या. लक्षामध्ये मी सांगितलं आधी तुम्हाला की कुणावर हे भाव ठेवा, काही प्रश्न नाही आहे. पण मग आता त्या सगळ्यांपैकी कुणाची तरी आपल्याला निवड करावी लागेल की नाही? मी तुम्हाला अर्धवट ज्ञान देऊन सोडणार नाही, अर्धवट माहिती देऊन सोडणार नाही. पूर्ण माहिती देतो, ऐका. कुणावर विश्वास ठेवायचा? मला सांगा, आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय काय आहे? मोक्षाची प्राप्ती, जीवाचा उद्धार. बरोबर की नाही? आहे की नाही? मग आता ह्या जीवाचा उद्धार करण्यास जे काम आहे ते कोण करतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. आपल्या जीवाचा उद्धार घडवून आणणं म्हणजे आपण स्वतः मायेतून मोकळं होणं. बरोबर की नाही? मायेतून मुक्त झाल्याशिवाय जीवाचा उद्धार आहे का? नाही. मायेतून मोकळं आपल्याला कोण करेल? जो स्वतः मायेतून मोकळा आहे, जो स्वतः मायेच्या अलिप्त आहे, तोच आपल्याला मायेतून मुक्त करेल की नाही? मग मायेच्या अलिप्त कोण आहे? माया परता वस्तू अगोचर निर्गुण निराकार, करी निद्रा निज रूपते ते दिवस न रात्र. त्या वस्तू पासून माया उत्पन्न झाली, आदि मायेच्या पोटी देवांची उत्पत्ती झाली. लक्षात आलं? माया परता वस्तू अगोचर, जो डोळ्याने दिसत नाही अशा प्रकारची अगोचर वस्तू जी मायेच्या परती आहे, मायेच्या पलीकडची आहे, तो कोण आहे? निर्गुण निराकार. तो निर्गुण निराकार आहे. त्याला डोळ्याने बघता येत नाही, त्याला मुखाने त्याचं वर्णन करता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, नाकाने त्याचा गंध घेता येत नाही आणि हाताने त्याला स्पर्श करता येत नाही. अशा प्रकारचा जो भगवंत आहे तो भगवंत आहे माया परता. आणि तोच भगवंत आपल्याला मायेतून अलिप्त करू शकतो, मायेतून काढू शकतो. मग त्याच देवाची आपण भक्ती केली पाहिजे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की मायेच्या अलिप्त कोणता देव आहे. मी तुम्हाला सांगितलं, माया परता वस्तू अगोचर निर्गुण निराकार, करी निद्रा निज रूपते ते दिवस न रात्र.
त्या 81 वस्तूपासून माया कोटी उत्पन्न सव्वा झाली. लक्ष 81 कोटी सव्वा लक्ष वरदा देवता त्यामध्ये हो कोणी दिसेना बक्षाचा दाता त्यामध्ये हो कोणी दिसेना बक्षाचा दाता 81 कोटी सव्वा लक्ष 81 कोटी सव्वा लक्ष वरदा देवता त्यामध्ये हो कोणी दिसेना बक्षाचा दाता त्यामध्ये हो कोणी दिसेना बक्षाचा दाता. वा 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 अगदी चपखल अशा प्रकारचा दृष्टांत आणि आवाजही तेवढाच आणि चालही तेवढीच जबरदस्त आहे ना. तर याच्यापैकी जो मोक्षाचा दाता कोण, जो आता तिने म्हटलंय की कोणी दिसना मोक्षाचा दाता, मग मोक्षाचा दाता दिसला तर पाहिजे की नाही. मग मोक्षाचा दाता कोण आहे? दत्त म्हणजे देणार, मोक्षाचे भांडार, तोडी मायेचा व्यापार, पूर्ण पद दाविगा. कोण आहे? दत्त म्हणजे देणार. दत्त महाराज जे आहेत ते कोण आहेत? देणारे आहेत, दाते आहेत. काय देतात? दत्त म्हणजे देणार, मोक्षाचे भांडार, मोक्षाचं भांडार आपल्यासाठी ते उघडं करून देतात. तोडी मायेचा व्यापार, माया तोडल्याशिवाय, माया निरसन झाल्याशिवाय मोक्षाचं आपल्याला द्वार उघडणार नाही. आणि पूर्ण पद दाविगा, पूर्ण पद दावण्याचं काम कोण करतात? दत्त महाराज करतात. म्हणून आता पहिला मुद्दा भाव पाहिजे, दुसरा मुद्दा एकनिष्ठ भाव पाहिजे, तिसरा मुद्दा एकनिष्ठ मध्ये मग कुणाची निवड आपण करावी, तर तो मायेच्या अलिप्त आहे त्याची. आणि मायेच्या अलिप्त कोण आहे? दत्त महाराज आहेत. म्हणून दत्त महाराजांची आपण ज्यावेळी भक्ती करू त्याच वेळी आपल्याला मोक्षपदाचं द्वार आपल्यासाठी उघडणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं? दत्त महाराज आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देतात. तुम्ही म्हणून राहिले म्हणून आम्ही ऐकायचं का? म्हणून आम्ही मानायचं का? नाही, निश्चितच नाही. काहीतरी त्याला पुरावे द्यावे लागतील, काहीतरी दाखले द्या आम्हाला तुम्ही, मग आम्ही मान्य करू की दत्त महाराज मोक्षाचे दाते आहेत म्हणून. बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी आनंद संप्रदाय तर सांगतो दत्त महाराज सर्वश्रेष्ठ आहेत, परंतु इतर संप्रदाय देखील सांगतात दत्त महाराज सर्वश्रेष्ठ आहेत. काय उदाहरण आहे? राम विजय ग्रंथ. राम विजय ग्रंथामध्ये श्रीधर स्वामींनी राम विजय ग्रंथ लिहिला, तुम्हाला माहिती असेल. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परम अगाध, क्षीरसागरी गोविंद, प्रथम उपदेशिले नारायणा प्रती. राम विजय ग्रंथातल्या ओव्या मी तुम्हाला सांगून राहिलो. आणि श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध. स्वतः श्रीधर स्वामी म्हणतात आनंद संप्रदाय कसा आहे? परम अगाध आहे. आणि हा याचं कुणी कुणाला सर्वात पहिले ज्ञान दिलं? क्षीरसागरी गोविंद, प्रथम उपदेशिले नारायणा प्रती. क्षीरसागरी मधल्या गोविंदाने नारायणाला सर्वात पहिले आनंद संप्रदायाचा उपदेश केला. या पंथाचा अभिमानी देवदत्ताला मृत्यू भुवनी, सदा प्रतिष्ठा करुणी राहिला असे. हा जो आनंद संप्रदाय आहे, या आनंद संप्रदायाचे दत्त महाराज, या पंथाचा अभिमानी देवदत्ताला मृत्यू भुवनी, सदा प्रतिष्ठा करुणी राहिला असे. आणि दत्त महाराज मृत्यू भुवनामध्ये आले या संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि आनंद नाम जे आहे ते सगळीकडे प्रसारित करण्यासाठी दत्त महाराज आले. मग पूर्ण ब्रह्म मुसावले, ते दत्तात्रय रूप ओतिले, त्यांचे स्मरण मात्रे तरले जीव अपार त्रिभुवनी. आणि सर्वात महत्वाची ओवी तुम्ही लक्षात घ्या की जेवढे काही अवतार झालेले आहेत या पृथ्वी तलावर ते सगळे आले, त्यांचं कार्य त्यांनी केलं है ना. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युताम्न अधर्मस्य संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईल, आणि मी जन्म घेतल्यानंतर माझं काम पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या पदाला चालला जाईल. आणि सगळ्या अवतारांनी तेच केलेलं आहे है ना. आपलं जे धर्म संस्थापनेचं कार्य आहे ते केलं आणि आपलं कार्य झाल्यानंतर ते निघून गेले. परंतु दत्त महाराजांचा अवतार असा आहे की तो आला तर खरी, पण तो नित्य आहे. तो कधीच नष्ट होत नाही, तो कधीच परत जात नाही. लक्षामध्ये याला पुरावा काय आहे? परत राम विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की अवतार उदंड होती सवेची मागुता विलया जाती, तैशी नवेगा दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असेना. कल्पांती पण या अवताराला नाश नाहीये. लक्षामध्ये का बरं नाही आहे? कारण हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, कणाकणामध्ये आहे, परंतु प्रत्येक गोष्टीच्या अलिप्त देखील आहे. हे लक्षात ठेवा.
लक्षामध्ये. मग अशा प्रकारचे दत्त महाराज जर आपल्याला मोक्षपदाची प्राप्ती करून, अनेक उदाहरणं आहेत बरं, आता एवढे उदाहरणं सांगायला आपल्याकडे वेळ नाही आहे. अनेक उदाहरणं आहेत की जे सांगतात की दत्त महाराज जे आहेत त्यांना नाश नाही आहे, अविनाशी अशा प्रकारचा तो अवतार आहे ना. एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचे नामे जळे कृपांतू, ज्याचे नामे जन्म मरण घातू, ऐसा अवतार श्री दत्तू साक्षात मूर्तिमंत परब्रह्म है ना. श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना भगवद्गीतेमध्ये सांगतात की मज आनंद नामाची सत्ता, ऐकी तू पंडू सुता, आनंद नामा वाचून तारिता दुसरा नाही. अहो गुरुगीतेमध्ये भगवान शंकराचा आणि पार्वतीचा संवाद जो आहे त्याच्यामध्ये पार्वती विचारते शंकराला की तुम्ही कुणाचं नामस्मरण करता. महादेव काय सांगतात, शंकर काय सांगतात की आनंद संप्रदाय वंशोद्भव, मध्यंदिन शाखा अभिनव, गुरुगीतेचा अनुभव हृदय स्वयंमेव प्रगटला. गुरुगीतेची सर्वात शेवटची ओवी आहे ही, पण तुम्ही बघून घ्या है ना, की माझा वंशाचा उद्भव जो आहे तो आनंद संप्रदायातून झालेला आहे. आणि आनंद संप्रदाय कधीचा आहे, हा पंथ सृष्टी आधी, म्हणूनच बोललेले वेदी ते जाणते शास्त्र वेदी वेद षडांगी, सृष्टीच्या आधीचा हा संप्रदाय आहे ना. दुर्दैव असं आहे की या संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे थोडे कमी पडले लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा संप्रदाय एवढा प्रचारित प्रसारित झाला नाही, आहे की नाही. काही हरकत नाही, कमी पडले तर पडले, आपण आता त्याची भरपाई करू है ना. आपण सगळेजण मिळून आपल्याला ती करायची आहे. आणि ही जी पायदळ वारी आहे, ही पायदळ वारी म्हणजे त्या आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याची तुम्ही सगळेजण जे आहेत ते सैनिक आहात है ना. आणि हा आनंद संप्रदाय जो आहे हा आपण अशाच प्रकारे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये आणि पूर्ण जगामध्ये हा एक दिवस संप्रदाय निश्चितच पोहोचेल. आणि सत्य जे आहे ते सत्य कधी ना कधी लोकांच्या समोर उजेडात येणारच आहे है ना. आणि त्यासाठीचा हा आपला सर्वांचा प्रयत्न आहे, बरोबर. म्हणून आता आपण काय करणार आहे, भाव दुसरा एकनिष्ठ भाव, तिसरा कुणाची भक्ती करावी, जो मायेच्या अलिप्त आहे. आणि मायेच्या अलिप्त कोण आहे तर दत्त महाराज आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलो. म्हणून अभंगाचं पहिलं चरण आपल्याला काय सांगतं, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे, मन ते जेवाचे, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे. पाण्या पाण्या जन्म मरण कैसे, पाण्या पाण्या भावे दत्त दत्त मन ते जेवाचे, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे. जन्म मरण कैसे वादे प्राणा, जन्म मरण कैसे वादे प्राणा, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे, भावे दत्त दत्त मन ते जेवाचे. है ना. भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे, जन्म मरण कैसे बाधे साण्या. आता तुम्हाला पुढे सांगतो की मायेमधून सुटका होणे, मायेतून सुटका झाली की काय होतं माहितीये का, आपलं जन्म मरण जे आहे ते थांबून जातं है ना. जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपले सुटका होऊन जाते है ना. जन्म मरण कैसे बाधे, बाधे हा शब्द फार महत्वाचा आहे. बाधे म्हणजे काय, बंधनामध्ये आपल्याला टाकतो, बरोबर. किती प्रकारची बंधनं आहेत आपल्यावरती, त्याला बंधनांना पाश असं म्हटलं गेलं आहे. काय म्हटलं गेलं आहे, पाश. असे अष्टपाश आहेत आपल्या भोवती. किती, 8 प्रकारचे पाश आहेत. कोणते कोणते आहेत, जन्माचा पाश सर्वात पहिला कोणता, जन्माचा पाश है ना. मला इथून सगळेजण दिसून राहिले बरं, जो डुलकी देताना दिसला मी बरोबर त्यालाच प्रश्न विचारणारा लक्षात ठेवा, आहे की नाही. पहिला पाश कोणता आहे, जन्माचा पाश. आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत की नाही, तर आपण जन्माला आलो म्हणजे आपण फसलो
लक्षात घ्या, आपण सगळेजण फसलेलो आहोत, आहे की नाही? जन्माला येणं काही सोपी गोष्ट नाही आहे ना. अस्तित्वात येणं आणि मग जन्माला येणं. आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. आपण जन्माला येण्याच्या आधी आईच्या पोटामध्ये जेव्हा असतो तेव्हा सुखात असतो का? आपण उलट लटकवलेलं असते आपल्याला, असं है ना, वरतंगडी खाली डोकं असं लटकलेलो असतो आपण. अंधार किट्ट अशा प्रकारची कोठडी आहे, सगळीकडे पाणी भरलेलं आहे, आपल्याला बुचकळ्या बसून राहिल्या त्या पाण्यामध्ये. किडे किटक आहेत, ते किडे किटक आपल्याला तोडून राहिले, बरोबर आहे की नाही? अशा आपले हातपाय बिलकुल असे गुंडाळलेले आहेत, आपल्याला हलता पण येत नाही थोडंसं. अशा प्रकारची आपली अवस्था आहे लक्षामध्ये. हे जे दुःख आहे, दुःख आपण सहन करतो. गर्भवास म्हणजे नरकवासच आहे, लक्षात ठेवा. गर्भवास म्हणजे काय आहे? एक प्रकारचा नरकवासच आहे, है ना. आणि जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा जी आई आपल्याला जन्माला घालते त्या आईला पण किती वेदना होतात माहित आहे का तुम्हाला? मोक्ष सिद्धांत ग्रंथ सांगतो की प्रसूती काळाचे दुःख दारुण, सहस्त्र विंचवाच्या वेदना एका रोमा लागून, आणि मग वाढविले नाना प्रयासे करून तया माझा नमस्कार. त्या मातेला, त्या आईला स्वतः भगवंत नतमस्तक होतो आणि म्हणतो त्या मातेला माझा नमस्कार आहे. कारण जेव्हा ती प्रसूत होते, जेव्हा ती बाळाला जन्म देते, तेव्हा सहस्त्र विंचवाच्या वेदना एका रोमा लागून, असं म्हटलंय. एकदा तरी देवा करिया दुःखा वेगळे, तुझा विसरण व्हावा देवा, तुझा विसरण व्हावा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाला, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाला. वरी चर्म घातले रे, गिरणी कीटकांचा सांदा. वरी चर्म घातले रे, गिरणी कीटकांचा बाला. रव रव दुर्गंधी रे, अमगतेचा बाला. स्मरे हरे हरा, शरणदायी गोविंदा. पारे लक्षणा है ना. तर अशा प्रकारे जन्माचा पाठ झाला पहिला. दुसरा सांगतो, दुसरा कर्माचा पाठ आहे, है ना. आपण इथे जन्माला आल्यानंतर आपल्याला कर्म हे करावंच लागतं. कर्माच्या विरहित कुणीच नाहीये, कर्माच्या विरहित कुणीच नाहीये. कर्माच्या विरहित होऊ शकतो आपण, पण केव्हा होऊ शकतो? जेव्हा सद्गुरू महाराज आपल्याला करतील तेव्हाच होऊ शकतो, है ना. कर्मधर्मा विरहित जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला फक्त सद्गुरू महाराज करू शकतात. बाकी सगळे लोक जे आहोत आपण ते कर्माच्या बंधनामध्ये फसलेलो आहोत. आणि कर्माचा फासा इतका खतरनाक आहे, तुम्हाला सांगतो की तो तोडणं सहसा शक्य नाही आहे. आपण ज्या पद्धतीचे कर्म करू त्या पद्धतीचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. म्हणजे त्यातून सुटकाच नाहीये. जसं कर्म केलं आणि तसं त्याची फळं आले, बरोबर आहे की नाही? जैसे कर्म केले त्याची फळं आले, उपजले मेले. जसं कर्म आपण केलं तसं त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. ही काळ्या दगडावरची रेष आहे, है ना. काही कधी आपल्याला असं वाटतं की मी वाईट कर्म करून राहिलो, है ना, मला तर काही भोगा लागून नाही राहिलं, आहे की नाही? टेन्शन घेऊ नको, घाई करू नको, वहां पे देर है लेकिन अंधेर नाहीये, है ना. भोगावंच लागेल कधी ना कधी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, म्हणजे ही सत्य कथा आहे, है ना. अमेरिकेमध्ये झालेली एक सत्य घटना आहे. मी तुम्हाला सांगतो की एक हेनरी जिगलँड नावाचा व्यक्ती होता. हेनरी जिगलँड, है ना. कर्म जे आहे ते कर्म कसं माणसाला चुकत नाही ते मी तुम्हाला सांगून राहिलो. हेनरी जिगलँड नावाचा व्यक्ती होता आणि त्याची, आता ते अमेरिकेतली गोष्ट आहे जिथे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चालते. आपल्याकडे म्हटलं तर थोडस वेगळं वाटतं पण तिकडे चालतं. त्याची एक गर्लफ्रेंड होती, तिचं नाव होतं मेसी, है ना. मग आता ही मेसी जी आहे ती काय झालं की त्यांचं दोघांचं लग्न व्हायला पाहिजे होतं, पण हा जो हेनरी जिगलँड आहे याने वेळेवर तिला नाही म्हटलं
आणि त्यामुळे मग त्यांचं लग्न काही झालं नाही. या गोष्टीचा परिणाम त्या मेसीवरती खूप जास्त झाला. तिने काय केलं, सरळ आत्महत्या करून टाकली. की माझं याच्यासोबत लग्न झालं नाही ना, मी आत्महत्या करून टाकतो. आत्महत्या केली, ती मरून गेली. तिचा एक भाऊ असतो जॉन नावाचा, तो काय करतो की आपली बहीण मेली ना याच्यामुळे, मग आता याला कशाला जिवंत ठेवायचं, यालाही मी मारून टाकतो. म्हणून तो बंदूक घेऊन येतो आणि तो दिसतो त्याला हेनरी जिंगलँड बसलेला, आणि हा इथून बंदुकीची गोळी बरोबर मारतो त्याच्या दिशेने आणि तो धडकन खाली पडतो हेनरी, है ना. याला काय वाटलं, आपण गोळी मारली, याला गोळी लागली आणि हा खाली पडला. पण त्याचं सुदैव असं असतं की ती गोळी त्याच्या फक्त कानाला स्पर्श करून जाते आणि मागे एक झाड असते, त्या झाडामध्ये घुसते, मागच्या झाडामध्ये घुसली. पण त्या बंदुकीच्या गोळीच्या धक्क्यानं तो खाली पडला. याला काय वाटलं, हा मेला, याला आपण मारून टाकलं, आपलं काम संपलं. मग आपलं काम संपलं तर आता आपण जिवंत राहायचं की काम आहे का, नाही. म्हणून तो स्वतःलाही गोळी झाडून घेतो आणि तो मरून जातो. बघा है ना. ती मेसी मेली, तिचा भाऊ पण मेला, आणि ज्याच्यामुळे ती मेसी मेली तोही जिवंत, आणि ज्याच्यामुळे हा मेला तोही जिवंत. बरोबर आहे की नाही. मग त्याला असं वाटलं आपण वाचलो, त्याला वाटलं वाचलो. मग तो दुसरं लग्न करतो आणि 20 वर्ष होतात तो अगदी सुखात राहून राहिला, सुखात संसार करून राहिला. कोण, हेनरी जिंगलँड. मग काय होतं, ते झाडं जे आहेत, ऍक्च्युअली त्याचा फर्निचरचा व्यवसाय असतो, झाडं तोडणे वगैरे येते, है ना. मग त्या झाडामध्ये गोळी गेलेली असते. 20 वर्ष होतात. 20 वर्षानंतर तो हेनरी जिंगलँड एका खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्याच्या मागे एक झाड असतं. ते झाड तोडायसाठी तो लोकांना पाठवतो, पण त्या झाडाचं खोड एवढं कडक असतं की ते तसं कुऱ्हाडीने वगैरे करवतनी काही तुटत नाही. मग तो म्हणतो की आता याला काय करा, याला डायनामाइट लावा आणि डायनामाइटने ते झाड उडवून टाका, है ना. मग त्याला डायनामाइट लावतात आणि जसं डायनामाइट लावलं ते झाड असं, तो डायनामाइट फुटला आणि त्या झाडाच्या चिंध्या झाल्या आणि त्या झाडामध्ये 20 वर्षापूर्वी जी गोळी गेलेली होती, फसलेली होती, ती तिथून सटकली आणि बरोबर याच्या दोन्ही डोळ्याच्या मधात ह्या ठिकाणी जाऊन रुतली आणि त्याचा मृत्यू झाला. कधी झाला, 20 वर्षानंतर. तो कधी व्हायला पाहिजे होता, 20 वर्षाच्या आधी, आहे की नाही. म्हणजे काय, त्याला असं वाटलं कर्म आपण जे केलं त्यातून आपल्याला सुटका मिळाली, पण ती मिळाली का, नाही. म्हणून कर्म जे आहे, ज्या पद्धतीचं केलं त्या पद्धतीचं फळ भोगावंच लागतं, है ना. डोळे पाहतात, तिकडे आंबा आहे मस्त पिकलेला, कोणी पाहिलं, डोळ्यांनी. पाय चालत चालत त्या आंब्याच्या झाडापर्यंत गेले, हाताने तो आंबा तोडला, है ना, जिभेने त्याचा स्वाद घेतला आणि तिकडून त्या आंब्याच्या झाडाचा मालक आला, एक काळी घेऊन मोठी, आणि त्याने 2 फटके दिले. फटके कुणाला बसले, पाठीला बसले. मग पाठ म्हणते, है ना, कारवा माया काय दोष आहे त्याच्यात, त्या डोळ्यांनी पाहिलं, पाय चालत गेले, हाताने तोडलं, जिभेने खाल्लं, मार मला बसला. बरोबर आहे की नाही. पण त्याला त्या पाठीवर जसे फटके बसले की नाही, तसं काय झालं, डोळ्यामधून पाणी यायला लागलं, है ना. ज्या डोळ्यांनी कर्म केलं होतं त्याचं फळ त्यांनाच भोगावं लागलं. म्हणून कर्माचा जो फासा आहे तो फासा अशा प्रकारचा आहे, तो काही कुणाला चुकत नाही. जन्माचा फासा झाला, कर्माचा फासा झाला. तिसरा फासा आहे धर्माचा फासा. कशाचा, धर्माचा, है ना. धर्माच्याही फाशामध्ये आपण फसलेलोच आहोत. आपल्याला धर्माने वागावंच लागतं, बरोबर आहे की नाही. जे काही नियम या निसर्गामध्ये, या समाजामध्ये घातलेले आहेत, त्या नियमानुसार आपल्याला चालावंच लागतं की नाही लागत, है ना. मी आता इथं कीर्तन करून राहिलो, है ना, आणि अचानक मी डान्स करायला लागलो, जमेल का, नाही जमणार. धर्माने आपल्याला वागावं लागेल, धर्माने आपल्याला चालावं लागेल. त्यामुळे धर्माचा फासा आहे पुढचा. पहिला कोणता झाला, जन्माचा फासा. दुसरा कोणता झाला, कर्माचा फासा. तिसरा कोणता झाला, धर्माचा फासा. चौथा जो आहे तो आहे मायेचा फासा. कशाचा आहे, मायेचा फासा, है ना. आणि मायेच्या फाशामध्ये आपण एवढं पक्क, एवढं घट्ट जखडल्या गेलेलो आहोत, त्याच्यातून सुटका होणं फार कठीण आहे ना. मायेतून सुटका होणं खूपच कठीण आहे, बरोबर की नाही, है ना. आपलं शरीर जे आहे ते कशापासून बनलं आहे, रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम, देख इसी की सुंदरता हो जाती नींद हराम, माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन
रक्त मांस हड्डी के ढेर पर मडा हुआ है चाम. काय आपलं शरीर म्हणजे है ना, रक्त आहे, मांस आहे, हड्डी आहे आणि त्याच्यावर चामडं लावलेलं आहे. बरोबर की नाही? आणि त्याच्यावरही आपण इतकं गर्व दाखवतो की मी आहे तर काय आहे. बरं आहे की नाही? माझ्यात मी जेवढा शक्तिशाली आहे तेवढा कुणीच नाही. मी कुणाला काय समजतो? मी जेवढी सुंदर आहे तेवढी या जगात कुणी सुंदर नाही. मी कुणाला काय समजतो? माझ्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा कुणाचकडे नाही आहे. मी कुणाला काही समजत नाही. बरं आहे की नाही? माझ्याकडे जे पद आहे ते पद कुणाकडेच नाही आहे. माझ्याकडे जे तारुण्य आहे ते तारुण्य कुणाचकडे नाही. अशा अनेक प्रकारच्या मदामध्ये, अशा अनेक प्रकारच्या अहंकारामध्ये आपण नेहमी पडत असतो. बरं आहे की नाही? धर्माचा पाश, त्यानंतर कशाचा? मायेचा पाश. लक्षामध्ये? मायेचा पाश फार भयंकर आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर पुढचा आहे भ्रांतीचा पाश. भ्रांतीचा पाश. भ्रांती काय झालेली आहे आपल्याला? कोणत्या भ्रांतीत आपण आहोत? की मी आहे, मी अस्तित्वात आहे, मी फार मोठा कीर्तनकार आहे, मी या गावाचा सरपंच आहे, मी फार मोठा गायनाचार्य आहे. की नाही? हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याला काय म्हटलं आहे? भ्रांतीचा पाश. मी आहे ही आपली सर्वात मोठी भ्रांती आहे. काय आहे? मी आहे ही सर्वात मोठी भ्रांती आहे. मी एक नेहमी गोष्ट सांगत असतो, तुम्ही ऐकलेली पण असेल. एक दिवस शुक जो आहे ना, तो त्याचे वडील व्यास त्या शुकाला जनक राजाकडे पाठवतात की जा, त्या जनक राजाला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, तू पण आत्मज्ञान प्राप्त करून घे. शुक जातो रस्त्याने, जनक राजा बसलेला असतो घरामध्ये, दरवाजा ठोठवतो ठकठक. तिकडून आवाज येतो, कोण आहे? हा म्हणतो शुक आहे. सॉरी, मी शुक आहे. काय म्हणतो? मी शुक आहे. दरवाजा काही उघडत नाही. दुसऱ्या दिवशी डबल जातो, डबल दरवाजा ठोठवतो, कोण आहे? मी शुक आहे. दरवाजा उघडत नाही. तिसऱ्या दिवशी परत जातो आणि म्हणतो शुक आहे. दरवाजा उघडतो. मी म्हटलं नाही, दरवाजा उघडला, आत्मज्ञान प्राप्त झालं. जोपर्यंत हा मी जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणार नाही. आणि मी ज्या दिवशी गेला त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं. दत्त प्रभू, 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 दत्त प्रभू. त्यानंतर आहे काळाचा पाश, त्यानंतर आहे यमाचा पाश आणि सर्वात शेवटी आहे मृत्यूचा पाश. है ना? अशा प्रकारचे हे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पाश आहेत, या पाशातून आपली मुक्तता नाही आहे. आपली मुक्तता नाही आहे. या पाशामध्ये आपण आहोत तोपर्यंत राहतोच. आणि यातून आपल्याला काढू जर कोणी शकत असेल तर ते कोण आहेत? ते सद्गुरू महाराज आहेत. लक्षामध्ये? म्हणून पहिल्या कळव्यामध्ये, पहिल्या चरणामध्ये काय म्हटलंय? भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे, जन्म मरण कैसे बाधे प्राण्या. जन्म मरणाची बाधा त्याला होत नाही. आणि आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. त्याच्यापेक्षा सुखी व्यक्ती कोणताच नाही आहे. लक्षामध्ये? आता सुख पण दोन प्रकारचे असतात, लक्षात घ्या. सुख दोन प्रकारचे आहेत. मी विचारेल नंतर, कोणतरी जांभई देताना दिसलं मला. सुख दोन प्रकारचे आहेत. एक लौकिक सुख, एक इहलोकामधलं, प्रपंचामधलं, संसारामधलं सुख. आणि दुसरं पारलौकिक सुख, लौकिकाच्या पलीकडचं, ज्याला परमार्थाचं सुख म्हणतात ते. है ना? इथलं लौकिक सुख कोणतं आहे? पहिला सुख निरोगी काया. मृदंगाचार्य. पहिला सुख निरोगी काया, दुजा सुख हो घर में माया, तिजा सुख कुलवंती नारी, चौथा सुख पुत आज्ञाकारी, पंचम सुख स्वदेश में बासा, छठा सुख हो राजदासा, सप्तम सुख संतोषी जीवन ऐसा हो तो धन्य हो जीवन. ऐसा हो तो धन्य हो जीवन. पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घर में हो माया, तीजा सुख कुलवंती नारी, चौथा सुख पुत आज्ञाकारी, पंचम सुख स्वदेश में बासा, छठा सुख हो राजदास, सप्तम सुख संतोषी जीवन. ऐसा हो तो धन्य हो जीवन. ऐसा हो तो धन्य हो जीवन. वा, आता जमलं. पहिला सुख निरोगी काया. आपलं शरीर जे आहे ते निरोगी असणं हे पहिलं सुख आहे.
दुजा सुख हो घर में माया. माया म्हणजे पैसा. पैसा घरात असला की आपण सुखी असतो की नाही. शरीर निरोगी आहे म्हणजे सुखी आहोत. पैसा आहे म्हणजे सुखी आहोत. तिजा सुख कुलवंती नारी. तिसरं सुख पत्नी जी आहे ती कुलवंती असली पाहिजे, आहे ना. किरकिर करणारी नसली पाहिजे, आहे की नाही. आणि कुलवंती नारी. चौथा सुखपुत आज्ञाकारी. हे आता आजकाल फार कमी पाहायला मिळून राहिलं आपल्याला. चौथा सुखपुत आज्ञाकारी. पुत्र जो आहे तो आज्ञाकारी असणं, तो आपली आज्ञा मानणारा असणं, याला म्हटलंय चौथा सुखपुत आज्ञाकारी. पंचम सुख स्वदेश में बासा. पाचवं सुख कोणतं आहे? स्वतःच्या देशामध्ये राहणं, स्वतःच्या गावामध्ये राहणं, है ना. छठा सुख हो राजदासा. सहावं सुख कोणतं आहे? राज्य जे आहे ते दासांचं असलं पाहिजे, सामान्य जनतेचं असलं पाहिजे, नागरिकांचं असलं पाहिजे, हुकुमशाही नसली पाहिजे, है ना. सातवं सुख काय आहे? सप्तम सुख संतोषी जीवन. व्यक्ती जीवनामध्ये समाधानी पाहिजे, समाधानी पाहिजे. समाधान कुठंतरी लपलेलं आहे. आपला समाधान कुठं आहे? झोपलेला आहे का? समाधान भाऊ झोपलेला आहे. हे समाधान जे आहे ते कुठंतरी लपलेलं आहे. आपल्याला तुम्हाला सांगतो, आजच्या काळामध्ये पैशानी श्रीमंती मोजल्या जात नाही. तुमच्याकडे गडगंज पैसा असू द्या, कोणी विचारत नाही तुम्हाला. लक्षामध्ये तो पैसा आपल्याही काही कामा पडत नाही. आपण कितीतरी उदाहरणं बघितले असतील, है ना, की मुलं म्हणतात की हो फक्त आम्हाला 5 मिनिटं जरी भेटले असते की नाही तरी आम्ही आमच्या वडिलांना दवाखान्यापर्यंत नेऊ शकलो असतो. करोडोना पैसे डॉक्टरना मागितले असते तरी आम्ही दिले असते. पण काय झालं? रस्त्याने जाता जाताच गेला. काय कामा पडला पैसा? उपयोगी पडला का? नाही पडला, है ना. म्हणून पंचम सुख स्वदेश में बासा. छठा सुख हो राजदासा. सप्तम सुख संतोषी जीवन. आपल्या जीवनामध्ये आपण समाधान. अर्धी भाकर का खाणार? तेवढी अर्धी भाकर खाऊनही आपण समाधानी राहू शकतो. नाही तर मग करोडो संपत्ती असली तरी समाधानी लोक नाही आहेत. तरी त्यांना अजून पाहिजेतच आहे, हवंच आहे. लक्षामध्ये. आणि ऐसा होतो धन्य हो जीवन. अशा प्रकारचं जीवन ज्याचं आहे त्याचं जीवन धन्य आहे. म्हणून काय म्हटलंय? आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी तोची जगी सुखी सर्व काळ. हे झालं लौकिक सुख. या सगळ्यामधून जे सुख मिळतं ते सुख कसं आहे? ते सुख क्षणिक आहे. लक्षात घ्या, क्षणिक सुख आहे. गुलाबजाम 1 खाल्ला बरं वाटतं, 2 खाल्ले अजून छान वाटलं, 3 खाल्ले त्याच्यापेक्षा छान वाटलं, 5 खाल्ले ठीक आहे, आता 10 खाल्ले आता काय होईल? वांदे होती ना आता, आहे की नाही? आता डायरेक्ट डब्बाच घेऊन जावं लागणार आहे. अति झाली की माती झाली. बरोबर आहे. ह्या संसारामधलं सुख जे आहे ते तसंच आहे, क्षणिक आहे. आणि हे सुख वाढत वाढत जात नाही. जेवढं वाढत वाढत गेलो तेवढं धोक्याचं होतं मग ते. बरोबर आहे की? परंतु परमार्थातलं जे सुख आहे ते सुख कसं आहे? ते निरंतर वाढत जाणार आहे, ते शाश्वत आहे, त्याच्यापासून कुठलीच हानी नाही आहे ना. प्रपंचामध्ये प्रपंचात जर सुख असतं तर हे मोठे मोठे राजे जे होते ते सगळं राज्य सोडून गेले असते का? प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती कडे कपारे. आणि राज्य सोडून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे? ते का पागल होते? सुखवशे एके ठाई, सुखवशे एके ठाई, सुखवशे एके ठाई, सुखवशे एके ठाई. जे रूप आहे आणि त्या सद्गुरु महाराज बघा, तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो की सगळ्या देवी देवता ज्या आहेत
त्या देवी देवता म्हणजे एका झाडाचे पानं, फुलं, फांद्या, फळं आहेत. काय आहेत? पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, फांद्या आहेत. परंतु सद्गुरु महाराज जे आहेत ते त्या झाडाचं काय आहे? मूळ आहे. काय आहे? मूळ आहे. मग झाडाची जर आपल्याला वाढ घडवून आणायची असेल तर तुम्ही फळांवरती पाणी टाकाल की पानांवरती टाकाल की फांद्यांवरती टाकाल का मुळात टाकाल? मुळातच टाकावं लागणार आहे. बरोबर आहे की नाही? मुळाला जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा सगळ्या फांद्यांना, फुलांना, फळांना भेटून जातात. त्यामुळे सद्गुरु महाराजांची जेव्हा आपण भक्ती करतो त्याच्यामध्ये सगळ्याच देवी देवतांची भक्ती होऊन जाते. कुणालाच नाराज करायचं काम नाही. आणि सद्गुरु महाराजांची भक्ती करा, सगळ्यांचीच भक्ती त्याच्यामध्ये येऊन जाते. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की जाणतेने गुरु भजिजे तेनेची कृतकार्य होईजे जैसे मुळी सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. आणि मुळात जेव्हा आपण पाणी घालो तेव्हा शाखा, पल्लव, पानं, फुलं, फळं हे सगळे संतोषून जातात, सगळे भरभराटीस येतात. कुठे पाणी घालावं लागेल? मुळामध्ये. आणि मूळ काय आहे? आनंद बीज मूळ जाण अंतरी मी करीतो त्याचे ध्यान नाम रूपातीत त्याची खून आनंद आनंद म्हणा. है ना? आनंद बीज मूळ जाण. सर्वांचं जे मूळ बीज आहे ते आनंद आहे. आनंद म्हणजे सद्गुरु महाराज आहेत. है ना? आनंद बीज मूळ जाण अंतरी मी करीतो त्याचे ध्यान आपण अंतःकरणामध्ये केलं पाहिजे. त्याचे करतो मी ध्यान नाम रूपातीत त्याची खून. तो नाम रूपाच्या वेगळा आहे. आनंद आनंद म्हणा. लक्षामध्ये ह्या आनंद परमात्म्याचं जेव्हा आपण नामचिंतन करतो तेव्हा आपण मोक्षाला जातो. म्हणून आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी तोची जगी सुखी सर्व काळ. है ना? आणि या सद्गुरु महाराजांचं रूप आपण कुणामध्येही बघू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोक म्हणतात की आम्ही गुरु केलाय आता मोक्ष प्राप्तीसाठी सद्गुरु करायचा नाही. गुरु आणि सद्गुरु काही वेगळे वेगळे नाही आहे. सद्गुरु जो आहे तो दत्त महाराज आहे आणि गुरु म्हणजे तुमचा ज्यांनी तुम्हाला तुमचे कान फुंकले तो. मग ह्या गुरुमध्ये जेव्हा त्या सद्गुरु महाराजांचं रूप आपण बघतो त्यावेळी हाच गुरु आपला गुरुही असतो आणि हाच गुरु आपला सद्गुरुही असतो. त्यामुळे दुसरा काही गुरु करण्याची गरज नसते. सद्गुरु सारिका असता पाठी राखा. बरोबर आहे. तर ह्या सद्गुरु महाराजांचं रूप तुम्ही कुणामध्ये बघितलं तर तो तुमच्यासाठी काय होऊन जातो? सद्गुरु होऊन जातो. है ना? जैसे ज्यांचे डोळा सद्गुरूचे रूप आणि तेथे मग पाप नुरे जाणार. आणि या सद्गुरु महाराजांची आपण भक्ती केली तर आपले पाप जे आहेत ते काय होतात? ते नष्ट होऊन जातात. पाप म्हणजे काय? पाप पुण्य म्हणजे काय? पाप पुण्य फक्त आपणच जाणू शकतो. मानव जे आहेत त्यांनाच फक्त पाप पुण्य कळतं. पशु काय जाणती? पशु काय पाप पुण्य जाणती. है ना? पशूंना पाप पुण्य कळत नाही, इतर प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही, आपल्याला पाप पुण्य कळतं. पाप म्हणजे काय? अधर्माने आपण जर वागलो म्हणजे पाप करून राहिलो. बरोबर आहे की नाही? धर्माच्या आधारावर आपण जर चाललो तर आपण पुण्य करून राहिलो. पुण्य काय आहे? नेहमी खरे बोलावे. है ना? पहिल्या वर्गात आपल्याला शिकवलं असेल. है ना? नेहमी सत्य बोलावे, खोटे बोलू नये कदा, असं शिकवलं होतं. सत्य बोलावे हो सदा, खोटे बोलू नये कदा. है ना? सत्य जे आहे ते पहिलं पुण्य. स्वच्छता दुसरं पुण्य. स्वच्छता म्हणजे कुठली? शरीराची स्वच्छता आणि मनाची पण स्वच्छता. मन आपलं स्वच्छ असणं फार आवश्यक आहे लक्षामध्ये. आणि मन आपलं स्वच्छ ठेवलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. लक्षामध्ये एक मोक्ष सिद्धांतामध्ये अजून एक ओवी आलेली आहे की परद्रव्य हस्तदग्ध, परान्य जीवादग्ध आणि परस्त्री नेत्रदग्ध नामाशी सामर्थ्य कुठून. नामस्मरण आपण करून राहिलो पण आपलं अंतःकरण शुद्ध नाही आहे आणि आपण इतरांना दुखवून राहिलो. नामस्मरण आपलं सुरू आहे आणि दुसऱ्याचा पैसा आपल्या खिशात कसा जाईल याचा विचार सुरू आहे डोक्यामध्ये. नामस्मरणाचा काही उपयोग आहे का? नाही. नामस्मरण आपण करून राहिलो पण परस्त्रीवरती आपली नजर आहे. नामस्मरणाचा काही उपयोग आहे का? नाही. आणि नामस्मरण आपण करून राहिलो पण दुसऱ्याचं अन्न आपल्याला कसं मिळेल, है ना, परान्न जे आहे ते आपल्याला कसं मिळेल याचा आपण विचार करून नामाला महत्व आहे का? नाही. म्हणून नामाला सामर्थ्य केव्हा आहे? जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध असेल. आणि आपलं अंतःकरण शुद्ध कोण करू शकतं? सद्गुरु महाराज करू शकतात. म्हणून म्हटलंय सद्गुरु ऐसा उदार मेघ एकरूप वृष्टी करी स्वयंभ. तो सगळ्यांवरती सारखी कृपा दृष्टी ठेवतो.
आणि त्याने शिष्यभूमीचे कोंब तरतरून येते. आणि जेव्हा सद्गुरू महाराज कृपा करतात तेव्हा शिष्यभूमीचे कोंब म्हणजे भक्ती जी आहे ती कशी येते, तरतरून बाहेर येते. ते सगळ्यांना आपल्याला दिसायला लागते की हा खऱ्या अर्थानं भक्ती करून लागला. म्हणून जैसे ज्याचे डोळा सद्गुरूची रूप तेथे मग पाप नुरे जाना. पाप जे आहे ते नष्ट होऊन जातं. सर्वात मोठं पाप जर कलियुगामध्ये कोणतं असेल तर ते आहे कुणाचं तरी मन दुखवणं. आणि सर्वात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर ते आहे नामस्मरण करणं आणि अन्नदान करणं. नामस्मरण करणं आणि अन्नदान करणं हे सर्वात मोठं पुण्य. लक्षामध्ये दान, अन्नदान जे आहे ते कुणीही कुणाला करू शकते. इतर प्रकारचे दान जे आहेत ते कुणीही कुणालाही करू नये. लक्षामध्ये काही काही प्रकारचे दान असे आहेत की ते केल्याने काय होतं, उलट त्याचा परिणाम आपल्याला, वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि कुपात्राशी करता दान, कुपात्र जो आहे, वाईट व्यक्ती जो आहे त्याला जर आपण दान केलं तर काय होतं, शतपट दारिद्र्य दात्या लागून. आणि जोडले पुण्य जाय नासून त्याशी दान न कीजे. आपण जे काही पुण्य जमवलं ते पण आपलं चाललं जातं कुपात्राला जर दान केलं तर. का बरं कुपात्राला दान केलं तर पुण्य जातं? कुपात्राशी करता दान तेने नेले मध्य प्राशना कारण, त्यानं दारू प्यायला नेलं, किंवा अफू गांजा घेऊन घोटून झुरके देत असे. नाही तर मग अफू गांजा घेऊन घोटून झुरके देत असे. आपले पैसे त्याला दिले तो असं करून राहिला. त्याने काय केले, पाय बुडवले आणि यजमानासहित घातले नेऊन भवचक्री. जो देणारा आहे त्यालाच त्यांनी भवचक्रामध्ये गुंतवलं. लक्षामध्ये. म्हणून पाप जे आहे, सप्तव्यसन देखील पाप आहेत. द्यूतम मासम सुरापानम वेश्या खेट चौरे परांगणा महापापीने सप्तेती व्यसनाते त्यजत बुद्धाहा. जो बुद्ध पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, त्यांनी हे सप्त व्यसन करू नये. कोणकोणती? द्यूतम मासम सुरापानम, द्यूत खेळणे, मांस खाणे, दारू पिणे. दारू पिण्याचे अनेक फायदे आहेत, सॉरी नुकसान आहे. आता काही काही कीर्तनकार लोक सांगतात फायदे म्हणून माझ्या तोंडात फायदे आलं. असू द्या. काय होतं, दारू पिणारे लोक जे आहेत की नाही त्यांना मृत्यूनंतर एका ग्रंथात सांगितलेलं आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जन जे करती मदिरा पान तया पापिया कारण भोग करती क्षार कर्दमाचा. क्षार कर्दम नावाचा नरक त्यांना भोगावा लागतो. त्या क्षार कर्दम नावाच्या नरकामध्ये काय होतं, विष्टामूत्र कालवून पुय श्रोणीत मिश्र करून पाजिती त्या पापिया लागून यमदूत. विष्टामूत्र कालवतात मस्त, पुयक श्रोणीत मिश्र करून आणि मग त्या यमदूत त्या व्यक्तीला देतात. लक्षामध्ये. हे जे सप्त व्यसन आहेत, हे सप्त व्यसन द्यूतम मासम सुरापान वेश्या खेट, खेट म्हणजे शिकार करणे, चौर्य चोरी करणे आणि परदारा गमन करणे, हे पाप सांगितलेले आहेत. म्हणून म्हटलंय की जैसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप तेथे मग पाप नुरे जाना. काय अभंगाचं दुसरं चरण, जैसे ज्याचे डोळा, तिसरं जैसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप. बसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप, बसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप, बसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप, बसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप. येते मन पाप नोरे दाना, नोरे दाना भावे दत्त दत्त मनाचे देवाचे, भावे दत्त दत्त मनाचे देवाचे, भावे दत्त दत्त मनाचे देवाचे, भावे दत्त दत्त मनाचे देवाचे. की जैसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप तेथे मग पाप नुरे जाना. सद्गुरू महाराजांचं भक्ती केली, सद्गुरू महाराजांचं चिंतन केलं तर पाप ताप जे आहेत आपले ते काय होतात, नष्ट होऊन जातात. आणि पुढे असं म्हटलं आहे की सद्गुरू महाराजांना आपण काय अर्पण केलं पाहिजे, तर तन मन आणि धन. शेवटचे 5 मिनिटं आहेत फक्त. कुणाला जायचं असेल
तरी तुम्ही जाऊ शकत नाही, 5 मिनिटं थांबा. है ना. सद्गुरुशी अर्पित तन मन धन. सद्गुरु महाराजांना काय अर्पण करावं लागेल आपल्याला? तन अर्पण करावं लागेल, है ना. आपला देह अर्पण करावा लागेल. लक्षामध्ये हा मनुष्य जन्म जो आपल्याला भेटलेला आहे तो त्यांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करावं लागेल, है ना. मन जे आहे ते मन देखील आपल्याला सद्गुरु महाराजांना द्यावं लागेल. आणि शेवटचं आहे धन. मग आम्ही तनही देतो बा मनही देतो, आहे की नाही. पण धन काय आमच्या हातून सुटत नाही, आहे की नाही. धनही काही ना काही आपल्याला द्यावं लागणार आहे लक्षामध्ये. कारण असं म्हटलं जातं की आपण जेवढी कमाई करतो त्या कमाईतला 10% हिस्सा तरी आपण धार्मिक कामासाठी दिला पाहिजे, है ना. 10% तुम्हाला जास्त वाटतात का? तुमची कमाई किती आहे ते मला काही माहिती नाही बा. मला वाटते 100 रुपये रोज तुम्हाला भेटत असेल, मग 10 रुपये दिले पाहिजे, आहे की नाही. तर धन जे आहे ते धनही आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा आपण अनुग्रह घेतो तेव्हा गुरु महाराज काय म्हणतात? तन मन धन सद्गुरुशी अर्पण, आहे की नाही. तेव्हाच तर अर्पण केलेलं असतं आपण, पण त्यातलं आपण तनही अर्पण करत नाही, मन तर नाहीच नाही, आणि धन तर अजिबातच नाही, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? सद्गुरुशी अर्पित तन मन धन आणि तयासी मी शरण प्रसाद म्हणे. प्रसादवन महाराज म्हणतात की जो व्यक्ती सद्गुरूला तन मन धन अर्पण करतो त्याला मी शरण आहे. आणि साधू संत लोक अशाच प्रकारचे असतात. सद्गुरु से अर्पी तन मन धन. सद्गुरु से अर्पी तन मन धन. सद्गुरु से अर्पे 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 तन मन धन. दयासिनी शरण दयासिनी शरण प्रसाद माने. भावे दत्ता दत्ता मन ते देवाचे. भावे दत्ता दत्ता मन ते देवाचे. दयासिनी शरण प्रसाद माने. दयासिनी शरण प्रसाद माने. भावे दत्ता दत्ता मन ते देवाचे. भावे दत्ता दत्ता मन ते देवाचे. सद्गुरु से अर्पे तन मन धन. 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 दयासिनी शरण दयासिनी शरण प्रसाद माने. दयासिनी शरण प्रसाद माने. भावे दत्ता दत्ता मन ते देवाचे. भावे दत्ता दत्ता मन ते देवाचे. दत्त प्रभु 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 वेळ भरपूर झालेला आहे. पायी चालत आलेले आहेत सगळे. जेवण छान झालेले आहेत आणि आता झोपण्याची वेळ झालेली आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर प्रसाद महाराज आपल्या अभंगामधून आपल्याला सांगतात की भाव ठेवावा परमेश्वरावरती, एकनिष्ठ भाव असला पाहिजे.
है ना, जो माया परता आहे अशा प्रकारच्या भगवंतावर आपला भाव असला पाहिजे. कारण तो माया परता असेल तरच आपल्याला मायेतून तो अलिप्त करू शकतो, बाहेर काढू शकतो, है ना. अशा प्रकारचा भगवंत जो आहे तो दत्त महाराज आहे, ते आनंद मालक आहेत. ह्या आनंद मालकाच्या भक्तीमध्ये आपलं सर्व आयुष्य जे आहे ना, नित्य आनंदाचे नाम नित्य ज्याच्या मुखी म्हटलेलं आहे. तर नित्य आपण त्या परमेश्वराच्या आनंदाचं दत्त महाराजांचं नाम आपल्या मुखामध्ये राहावं, राहील, अशी दत्त महाराजांच्या चरणी मी इथे प्रार्थना करतो. आणि आपण सर्व लोकांनी है ना, अगदी मला वाटते दीड एक तास झाला असेल फक्त, है ना. आणि मी थोडासा काय म्हणतात त्याला हुशार वक्ता आहे. कारण जो हुशार वक्ता असतो तो लोकांची परिस्थिती पाहून बोलत असतो आणि कुठे थांबायचं है ना, लोकांची जी चुळबुळ आहे ती पाहून त्याला समजलं पाहिजे आता आपण थांबलं पाहिजे. मी जेवढा शहाण आहे त्याच्यापेक्षा जास्त हुशार तुम्ही आहात, है ना. बरोबर 11 11:30 झाले, चुळबुळ करायला सुरुवात केली, काही हरकत नाही. मी तुमच्या जागी असतो तर तेच केलं असतं, है ना. तर तुम्ही सर्वांनी अगदी शांत चित्ताने माझे जे काही तोडके 2 शब्द होते, 2 होते की 2000 होते, आता काय माहिती, मोजले नाही, पण म्हणत असतात म्हणून म्हणतो की 2 शब्द जे आहेत ते तुम्ही अगदी आनंदात ऐकून घेतले. आणि माझ्याकडून बोलताना काही चुका झाल्या असतील, आहे ना, काही वेळवाकडं बोलल्या गेलं असेल तर मी तुमचा छोटा भाऊ आहे की नाही, किंवा अजून काही असेल असं समजून तुम्ही आहे ना मला क्षमा करा. आणि जर काहीतरी चांगलं सांगितलं गेलं असेल तर ते तुम्ही निश्चितच तुमच्या जीवनामध्ये, मी सांगितलं म्हणजे काय, मी कुठून तरी ऐकलं आणि तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे की नाही. मनुष्य जो असतो तो काय करत असतो, तो अनुकरणच करत असतो कुणाचं तरी, आहे ना, कुठून तरी ग्रंथातून, कुठून तरी शास्त्रातून, कुठून तरी, आहे ना. हे जे साधू संत लोक बसले यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या असतील त्याच फक्त तुमच्या समोर मांडल्या. त्यातलं तुम्हाला निश्चितच चांगलं वाटलं असेल तर ते स्वीकारा, चुकीचं वाटलं असेल तर सोडून द्या, है ना. आणि पुन्हा एकदा ही सगळी मंडळी जे या नियोजनामध्ये आहेत, आता परत सगळ्यांची नावं घेणार नाही, है ना. ते लाईक सबस्क्राईब तर तुम्हाला एकदा सांगितलंच मी, पण परत आठवण करून देतो म्हणून तेवढं सांगावं लागून राहिलं, है ना. आणि ह्या सगळ्या मंडळींचे मी अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी एवढं छान आयोजन केलं. आणि मलाही आपले मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, विनेकरी आणि तुम्ही सगळे श्रोतेवर्ग, आमचे महाराज, आमचं भाग्य की तेही पण आमच्या कीर्तनामध्ये येऊन बसले, है ना. आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पण त्यांनी देखील आहे ना, किंवा हे छोटं बाळ आहे याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून ते पाठीवर थाप जशी मारत असतो आपण, त्या पद्धतीने ते थाप नेहमीच मारत असतात. त्यांची माझ्यावरती अशीच कृपादृष्टी राहो आणि आपल्या सर्वांवरती दत्त महाराजांची कृपादृष्टी राहो अशी मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला इथे स्वल्प विराम देतो. ना पुढच्या वर्षी तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या गजानन भाऊला सांगा त्या महाराजला आणा म्हणून, है ना. नसेल आवडलं तर दुसरे महाराज सांगून तुला काही टेन्शन नाही आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन, कौतुक, आभार. आणि इथे मी माझ्या कीर्तन जय देव जय देव जय आनंद रूपा रूपा
भारती महाराज की जय महाराज की सब साधु संतन की जय ये तो उद्या संध्याकाळी जा ना नाही चिल्लर